रामाकडे संयम होता तसा उद्धव ठाकरेंकडे संयम आहे। संयमी योद्धा ही उपाधी ठाकरेंना शोभते असं खासदार संजय राऊत म्हणतात। उद्धव ठाकरे 10 तोंडी रावण असा पलटवार यावर नितेश राणे यांनी केलेला आहे। राऊतांच्या प्रतिक्रियेनंतर नितेश राणेंचा सुद्धा जोरदार पलटवार आहे। युवराज होते, प्रभू श्रीराम राजा होता, पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील। पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल, युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल, योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल, बऱ्याच गोष्टी त्याला भडकवलं असेल, पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला। जसे माननीय उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट बघतायत त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमाने एका धैर्यानं वाट बघतायत। मुद्दा असा आहे की रावणाचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये आणि संजय राजाराम राऊतनी थोडे 90 मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही। त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तो 10 तोंडी रावण आहे आणि ज्या रावणाने आज रामराज्याला आव्हान दिलेलं आहे त्या रावणाला 2024 मध्ये आम्ही निश्चित पद्धतीने गाडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।